वैभव, तुम्ही ऐकलं असेल काय होतंय. त्यांचं असं म्हणणं आहे की एक एक पाऊल पुढे टाकायला हवं, पण ते ट्रेडमिलवरचं पाऊल आहे, पुढे पडतच नाहीये. पाऊल टाकलं जातंय पण पुढे जात नाहीये. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे टाकलं जावं. ठीक आहे, मी सुषमाताई आपल्या सोबत आहेत, त्यांची थेट प्रतिक्रिया घेतो. फार वेळ घालवायला नको. उद्धव ठाकरे म्हटलेत महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते होईल. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? युती होईल की नाही होणार? ते मला असं वाटतं की जेव्हा वरिष्ठ पातळीला चर्चा चालू आहे तेव्हा मी त्याच्यावर काही स्टेटमेंट देण्याची गरजच नाही. लक्षात घ्या, जेव्हा सन्माननीय मनसे प्रमुख म्हणाले की महाराष्ट्राच्या हितास पुढे मी माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे, त्याच्या बिलकुल अर्ध्या तासाच्या आत सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की होय, माझ्यासाठी सुद्धा महाराष्ट्र हित मोठं आहे, मी लगेच काय जे असेल ते मनमुटाव सगळे बाजूला ठेवायला तयार आहे. अर्ध्याच तासाच्या आत पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून आणि सोशल मीडिया पेजवरून दोघांचे फोटो एकत्रित प्रकाशित झाले. त्यानंतर सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की होय, युतीसाठी दोघे अनुकूल आहेत. नेते अनिल परबजी म्हणाले आमच्याकडून हिरवा झेंडा आहे. मी हे का सांगते घटनाक्रम की आमच्याकडून आम्ही सर्वार्थाने पुढाकार दाखवलेला आहे. आमच्याकडून आम्ही आमच्या परीने सगळीकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. वाईस वर्षा माझी विनंती असेल, आपल्या माध्यमातूनही विनंती असेल की जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले जे लोक आहेत, मग ते आमच्याकडचे असतील किंवा ते त्यांच्याकडचे असतील, यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळावं. जेव्हा दोन नेते वरिष्ठ पातळीला बोलत आहेत आणि त्यांची काही चर्चा होत आहे, मुळात दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. दोघांनाही जर काही बोलावंसं वाटलं तर तिसऱ्या मध्यस्थाची अजिबात गरज नाही. तुम्ही असं म्हणताय, संदीप देशपांडे तिकडे म्हणतायत की शिवसेना ही ट्रेडमिलवरती चालते अशी परिस्थिती आहे. तिथंच ट्रेडमिल आपल्याला वाटतं आपण चालतोय, पण आपण जागेवरतीच असतो. यापूर्वी सुद्धा मनसेकडून युतीसाठी प्रयत्न झालेले होते, मात्र त्यांच्याकडून काही फार त्यांचं म्हणणं होतं बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरेंची वेळ मागितली, वेळ दिली नाही. अनिल देसाई भेटले, अनिल देसाईंकडे निरोप दिला गेला. जर खरंच युती व्हायची असेल तर असं अपेक्षित नसतं. सगळ्यांनीच एक एक पाऊल पुढे यायला पाहिजे. मात्र शिवसेना ट्रेडमिलवरच पाऊल पुढे टाकते, त्याच्यामुळे जागेवरच आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी लोकांच्या मनातलं 2019ला शिवसेना भाजपला मतदान लोकांनी केलेलं होतं, मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातलं केलं, असंही बोलून दाखवलं. काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी फारच व्यवस्थित मला देता येतील. मात्र आत्ता माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की माझे नेते काही मांडत आहेत आणि माझे नेते बोलत असताना मी मध्ये बोललं नाही पाहिजे, असं मला माझा पक्षाचा प्रोटोकॉल शिकवतो. त्यामुळे देशपांडे काय म्हणतायत याच्यासाठी मी काहीही आता त्याला रिप्लाय देऊ इच्छित नाही. प्रॉब्लेम तिथेच आहे की जे म्हटलं जातं की नाही, तुम्ही अमुकचा हात सोडा, तर इकडचा हात किंवा तिकडचा हात, तुमच्या तिकडचा शिंदे भाजपाचा हात सुटला की इकडचे हात सुटतील. जेव्हा दोन भावांचं हस्तांदोलन होईल तेव्हा इकडून आणि तिकडून दोघांनाही कुणाचाही हात हातात घ्यायची गरजच पडणार नाही. पण ते दोन भाऊ ठरवतील. तेव्हा मला वाटतं की देशपांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे. आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाही आहे आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे. तर मला वाटतं आज सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे म्हटलं की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच आमच्याही मनात आहे आणि आम्ही बातमी द्यायला तयार आहोत, याचा अर्थ असा की आम्ही पुढाकार घेतलेला आहे, आम्ही 2 पावलं पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे यावर काय ठरवायचं हे राजसाहेबांनी. माझं म्हणणं असं आहे की करायची तर म्हणजे अशी सांकेतिक भाषा का, थेट प्रपोजल्स का जात नाहीत? माध्यमांमधून तुमच्याकडून एक प्रतिक्रिया येते आणि त्यांच्याकडून एक प्रतिक्रिया येते. हे पुढे जातंय की जात नाहीये याच्याबाबत कुणालाही ठोस कल्पना येत नाहीये की दोघंही मिळून वातावरण निर्मिती करतात. बघा, आमच्याकडून एकही जणाने अनावश्यक कमेंट केलेली नाही. नेते संजय राऊत, नेते अनिल परब यांची विधानं ही युतीची अनुकूल विधानं होती. एक एक पाऊल पुढे टाकण्याची ती प्रक्रिया होती. मी जेव्हा बोलते तेव्हा प्रचंड तारतम्य ठेवून, संतुलन ठेवून
आणि कुठेही तोल न जाता माझं स्टेटमेंट मी देत आहे. या सगळ्यांमध्ये जी अनावश्यक, मला तसं सुद्धा म्हणायची इच्छा होत नाहीये, कारण ते सुद्धा करणं म्हणजे तुम्ही करणं आहे आणि मला त्याच्यात पडायची अजिबात इच्छा नाहीये. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. दोन नेत्यांना लेट देम डिसाईड, ते काय मी काय, आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे माझ्या पक्षामध्ये तरी एक केडर बेस मांडणी आहे. इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. माझ्या लीडरने एकदा ऑर्डर केली, मला ती फॉलो करायची, दॅट्स इट माझ्यासाठी. बरं, मग तुमचं म्हणणं असं आहे की संदीप देशपांडे किंवा त्यांच्यासारखे आणखी अमेय खोपकर असतील, यांची फारशी इच्छा नाहीये, त्यांच्या अडचणी होतील असं काही म्हणायचंय का तुम्हाला? नाही, मला असं काही म्हणायचं नाही. मी म्हटलं ना, मला त्याच्या संबंधाने कुठलंही असं स्टेटमेंट द्यायचं नाही ज्यामुळे जी दरी कमी होत आलेली आहे ती पुन्हा वाढेल, असं मला कुठलंही स्टेटमेंट द्यायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा आपल्या वरिष्ठ पातळीचे नेते बोलत असतात, मी म्हणून दाखला दिला की काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, की तेही म्हणाले की जेव्हा दोन भाऊ बोलत आहेत तेव्हा तिसऱ्यांनी बोलायची गरज म्हणजे ते नाही, बोलतायत का असं अमित ठाकरे काल म्हणाले. अमित ठाकरे असं म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने काय बोलावं, जर दोघा भावांचे चिरंजीव, दोघा भावांची मुलं सुद्धा त्या दोघांवर बोलणं टाळत आहेत, तर हे बोलणं निश्चितपणे संदीप देशपांडे किंवा इतर अजून लोक असतील त्यांनी टाळलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. बरं, पण तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला वाटतं काय निर्णय काय होईल, युती होणार नाही मनसेच्या, तुम्हाला इन्साइट्स काय आहेत? म्हणजे चर्चा तर कानावर येत असते. मला याच्यातले काही मला इनपुट काही माहीत नाही, नेमकं काय कुठल्या पातळीला चालू आहे काय नाही ते. पण ती युती झाली तर निश्चित चांगली गोष्ट आहे. ठाकरे हा एक ब्रँड आहे. लक्षात घ्या, मनसे प्रमुखांकडे एक वक्तृत्व आहे. मनसे प्रमुखांच्या बद्दल एक गोष्ट सकारात्मक नक्की आहे, ती ही की ते जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला नाही, त्यांनी शिवसेनेचं चिन्ह चोरायचा प्रयत्न केला नाही, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातनं स्वतःचा पक्ष उभा केला आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवत 12 आमदार निवडून सुद्धा आणले. सो इट्स अ गुड साईड, ही एक ॲसेट आहे. एकीकडे एक वक्तृत्व असणारा नेता आहे, दुसरीकडे माझ्या नेत्यांकडे प्रचंड संयम आहे, सुसंस्कृतपणा आहे, सौजन्यशीलता आहे. त्यामुळे एक संयमी, सौजन्यशील आणि सुसंस्कृत नेतृत्व दुसऱ्या वक्तृत्व प्रभावी नेतृत्वासोबत एकत्र आलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रश्न जो आहे तो विश्वासाचा आहे का? मग असं जर असेल, ज्या पद्धतीने ते संदीप देशपांडे सुद्धा सूचित करतात किंवा संकेत देतात, बुवा यापूर्वी 2019ला भाजपबरोबर मॅन्डेट मिळालेला असताना त्यांना सोडून दिलं, तसं म्हणजे त्यांना ती भीती आहे का की त्यांच्याबरोबरही होऊ शकतं उद्या युती? बघा, तुम्ही 2 वेळा मला बोलतं करायचा प्रयत्न केलाय आणि मी तुम्हाला 2 वेळा टाळायचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणताय की त्यांनी भाजपचा संदर्भ काढला, तर मला पुन्हा पुन्हा तेच म्हणायचंय की भाजपची काळजी आपण नको करूया. आम्ही करायची गरज नाही आणि त्यांनी करायची गरज नाही. आता काळजी आपण महाराष्ट्राची करूया. आता तर आता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या नंतर या प्रतिक्रिया सगळ्या येऊ लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मनात उत्सुकता ताणली गेलेली आहे, यात कुठलीही शंका नाही. एक